महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची. आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज. बोगटे येथील बोगस डॉक्टर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. मध्यरात्रीच्या सुमारास जाळण्यात आला औषधांचा मोठा साठा. मंगळवारी आरोग्य अधिकारी भरारी पथकानं बोगटे गावात अनधिकृत डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकत मोठा औषधाचा साठा जप्त करत दवाखाना सील केला. यातच आता आरोग्य भरारी पथक संस्थेच्या मार्फत भोवऱ्यात डॉक्टर सापडलाय. भोवऱ्यात डॉक्टर फरार झालाय. मंगळवारी छापा मारला जातो आणि बुधवारी मध्यरात्री गुन्हा दाखल होतो आणि मध्यरात्रीच्या सुमारास दवाखान्याच्या पाठीमागच्या दरवाजानं डॉक्टरच्या समर्थकांनी मोठा औषध साठा जाऊन नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला असून याबाबतचा सविस्तर आढावा घेतला आहे गजानन देशमुख यांनी. GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला. नमस्कार, आपलं सर्वांचं GD9 या वृत्तवाहिनीमध्ये मी गजानन देशमुख आपलं सर्वांचं स्वागत करतो. आता नुकताच अन्न औषध प्रशासनाचा जो आयुक्त कारभार जो आहे, आयुक्त तुकाराम मुंडे यांनी जो स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे खबर उडाली आहे. प्रत्येक ठिकाणी अन्न भेसळ असेल, काही ठिकाणी मनुष्याच्या जीवनाशी खेळल्या जाणाऱ्या ज्या औषधी असेल, दूध असेल, अन्न असेल, या संदर्भामध्ये त्यांनी मोठी कारवाई करण्यात धडाका उचलल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकच मोठी खबर उडाली आहे. आज आपण आहोत नाशिकच्या येवले तालुक्यातील बोगटे गावामध्ये आहोत. गेल्या 2 दिवसापूर्वी या बोगटे गावामध्ये एका बंगाली डॉक्टरवरती आरोग्य विभागाने कारवाई करत मोठा औषध साठा जप्त केला. त्यानंतर त्याचा दवाखानाही सील करण्यात आला. पण तब्बल ही घटना घडल्यानंतर ही मंगळवारी आरोग्य पथकाने इथं छापा टाकत मोठा औषध साठा आणि दवाखाना सील केला. पण याच्यामध्ये जे आहे, खरं जर बघितलं तर आरोग्य पथक संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला आपल्याला बघायला मिळतंय. आपण बघतोय मंगळवारी जर छापा टाकताय, बुधवारी रात्री 1 वाजता ते 12 ते 1 वाजता गुन्हा दाखल होतो. म्हणजे किती संशयाच्या भोवऱ्यात सापडतंय आपल्याला कळून येतंय. यानंतर ज्या वेळेस भरारी पथक येतो, छापा टाकला जातो, छापा टाकल्यानंतर मोठा औषधाचा साठा जप्त केला जातो. हिची कुठलीही कल्पना पोलीस स्टेशनला दिली जात नाही. दुसरा मुद्दा, आरोग्य पथक आल्यानंतर त्यांनी कुठलाही एक PIला किंवा एका पोलिसालाही साधा फोन केला गेला नाही. त्यानंतर यांनी साठा जप्त केला, सील केला गेलेला आहे दवाखाना. आपण बघतोय का संपूर्ण दवाखाना आता सील केलेला आहे आणि इथं सील केलेला आहे पर्यंत बरोबर आहे. पण या दवाखान्याला पाठीमागून दुसरा एक दरवाजा आहे, पण तो दरवाजा सीलच केला गेला नाही. सगळ्यात महत्वाची खळबळजनक बातमी जर बघितली तर मी आपल्या पुढे घेऊन येत आहोत. परवा रात्री हा जो आहे या डॉक्टरचा मेडिसिन साठा हा जप्त करण्यात आला, जाळण्यात आलेला आहे. अक्षरच्या पाठीमागचा दरवाजा सील न केल्यामुळे येथील काही डॉक्टरांच्या पाठराख्यांनी हा उद्योग करत सगळ्यात मोठा जो आहे इथे नदीच्या कडेला, कोंगा नदीच्या कडेला हा औषधाचा साठा जो आहे हा जाळण्यात आलेला आहे. म्हणजे आरोग्य विभाग किती संशयाच्या भोवऱ्यात आहे आपल्याला बघायला मिळतंय. त्यांनी दरवाजा दवाखाना पुढून सील केला जातो, पाठीमागचा दरवाजा ओपन ठेवला जातो. यानंतर त्याच्या डॉक्टरच्या जे समर्थक असतील त्यांनी हा सर्व औषधाचा साठा बाहेर काढत गंगा नदीच्या कडेला हात जाळण्यात आला. किती मोठी शोकांतिका म्हणायला लागेल. यामध्ये सगळ्यात म्हटलं तर आरोग्य खात्याचं जे भरारी पथक संशयाच्या भोवऱ्यात सापडतंय. आरोग्य अधिकारी जे असतील त्यांनी कारवाई नक्की केली. कारवाई केल्यानंतर 2 दिवसांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो. हा म्हणजे सगळ्यात मोठा संशयाच्या भोवऱ्याची सुई जी आहे ही आरोग्य पथकाकडे जाते. आपल्या सोबत काही नागरिक आहे बोलण्यासाठी या बोगटे गावातले, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ कशा प्रकारे हा मध्यरात्रीच्या सुमारास हा आरोग्य औषधाचा साठा जो होता हा जाळण्यात आलाय. काय नाव सांगाल आपलं? माझं नाव निखिल बाळनाथ दाभाडे. माझं ऑलरेडी शॉप आहे इथं आणि त्या शॉपच्या शेजारी पलीकडनं नदी आहे. तर मग त्या नदीच्या साईडला मी एक साधारणतः 11:30-12 वाजता आल्यानंतर मी बघितलंय का सारखा जाळ चाललाय. मग त्या जाळाशी मी तिथं जाऊन बघितलं ते सगळ्या गोळ्या औषध जाळण्यात आल्या तिथं. आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा आपला कॅमेरा पण आहे. त्या कॅमेऱ्यामध्ये सर्व काही दिसू शकतं तुम्हाला का पाठीमागचा जो दरवाजा खोललाय, पाठीमागचा दरवाजा खोलून ते सगळं गोळा औषध लांपास करण्यात आलेलं आहे. त्याचा फार म्हणजे आपण जर देवदर्शन करतो, आपण आपलं जे आहे ती पूजा पाठ करतो, आपण देववारा म्हणतात त्याला, तो देववारा सुद्धा त्यांनी लांपास केलेला आहे. तो म्हणजे त्या ठिकाणी फुटेज मध्ये दिसेलच तुम्हाला, ग्रामपंचायतचं फुटेज राहील तिथं. आणि उद्या जर आता म्हणतात ग्रामपंचायतचे कॅमेरे बंद आहे तर मग त्यानंतर पलीकडे काय करणार हो आपण? बरोबर आहे की नाही? उद्या चोरी होऊन जाईल. नाही, उद्या चोरी वगैरे झाली गावात तर उद्या काय करणार हो तुम्ही? आज जर डॉक्टरच्या बाबतीत ही गोष्ट घडती म्हणजे याला पाठराखण करता हे पूर्णपणे ग्रामपंचायत करते आमचं. अजून सक्त आरोप आहे का? सक्त म्हणजे हे पूर्णपणे ना हे दोषी आमचे सगळे. तुम्हाला सांगतो मी,
हे पूर्ण दोषी माणसं आहे. काय होतंय काय माहिती का, तुम्हाला सांगतो का, आज म्हणजे लोकांकडं म्हणजे आपलं हे आलं, कोणते आरोग्य विभागाचे अधिकारी आले. एक जण बोलला का माझ्याकडे चावी मी खोलतो, बरोबर आहे की नाही. मग चावी खोलतो तर मग त्यांनी कटर मागवलं, त्यांनी कटिंग केली, त्यानंतर हॉस्पिटल ओपन केलं ना. आणि त्या तो हॉस्पिटल ओपन केल्यानंतर बाकीचे 7-8-10 बॉक्स गायब करण्यात आले ते. ते कुठं कोंगा नदीच्या तीरावर जाण्यात आली पाठीमागला हा, आपल्याच दुकानच्या पाठीमागे जाळली ते. की रात्री किती वाजेचा टायमिंग असेल साधारण? साधारणतः 11:30, 12, 1 हा टायमिंग होता. रात म्हणजे 8:00पर्यंत तो जाळ चालू होता कम्प्लिटली. मी आलो तर सगळे पळून गेले तिथून. अच्छा. हो, मी स्वतः चक्कर मारला. माझं बघा, तिथं. नक्कीच जर बघितलं तर किती संशयाच्या भोवऱ्यात आरोग्य पथक सापडलेलं आहे. आणि यावरती आता आयुक्त तुकाराम मुंढे काय निर्णय घेणार किंवा जिल्हाधिकारी यावरती काय निर्णय घेणार, या सगळ्या गोष्टीकडे बघणं हे आता उत्सुकतेचं ठरणार आणि आहे. या बोगटे गावामध्ये जर बघितलं, छोटस गाव, 11 वर्षापासून असलेला रहिवासी डॉक्टर आहे. एवढी मोठी इमारत त्याने बांधली आहे आणि एका पेशंट कडनं 500 ते 600 रुपये जे आहे हे घेतले जातात. आणि एवढं मोठं रोजचे साधारणतः मला सांगा किती पेशंट असतील लागतं? साधारणतः 150 ते 200 पेशंट रोज काढायचा. तो माझं स्वतःचं हॉटेल होतं. म्हणजे साधारणतः मी एक प्रत्येकी माणसी एक वडा द्यायचो. म्हणजे साधारणतः 150 वडे रोज डेली विकायचो मी. माझं स्वतःचं वैयक्तिक हॉटेल होतं. तर 150 वडे म्हणजे साधारणतः 150-200 पेशंट काढायचा आणि प्रति 600 रुपये पेशंट घ्यायचा तो. प्रत्येकी 600 रुपये पेशंट आणि 150 ची ओपीडी या हॉस्पिटलमध्ये होत होती. खरं जर बघितलं तर किती हा प्रकार इतका गंभीर आहे. आणि या गंभीर प्रकरणाकडे बघणं किती आता वरिष्ठ अधिकारी काय बघतील हे बघणं आता उचित आहे. जिल्हा न्यूज साठी गजानन देशमुख, येवला, बोगटा.